नमस्कार मंडळी, तीर्था किचन अँड ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी मऊ लुसलुशीत आणि गुबगुबीत इडल्या सोबत खमंग सांबार आणि तिळाची चटणी। ही रेसिपी मी अगदी सुरुवातपासून म्हणजे डाळ तांदूळ धुण्यापासून ते पीठ छान हलकं फुलकं कसं करायचं इथपर्यंत सगळं सांगणार आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। हा उत्तम बेत करण्यासाठी रेशनचा जाळा तांदूळ, त्यासोबत उडदाची सोला डाळ, मेथीचे दाणे आणि साबुदाणा घेतला आहे। पसरट भांड्यामध्ये रेशनचे 3 वाट्या तांदूळ आपण टाकून घेतले। त्याला आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। रेशनचा तांदूळ धुवून झाल्यानंतर त्यामध्ये भिजण्यासाठी पाणी टाकून घेतले। त्यानंतर लगेच आपण 1 वाटी उडदाची सोला डाळ घेतली, तिला पण धुवून घेतले। त्यानंतर 1/4 वाटी आपण साबुदाणा घेतला, तो पण छान धुवून घेतला। धुतलेल्या उडदाच्या डाळीमध्ये 1/4 चमचा मेथीचे दाणे घालून घेतले आणि पाणी घालून घेतले। इथेच थोडी गडबड झाली, चुकून मी धुतलेला साबुदाणा हा उडद डाळीमध्ये टाकण्याऐवजी तांदळामध्ये भिजण्यासाठी टाकून दिला। ही चूक मी नंतर कशी दुरुस्त केली ते नक्की पहा। धुतलेल्या साहित्यावर झाकण ठेवायचे आणि 5 ते 6 तास मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे। तर आता 5 ते 6 तास पूर्ण झाले, झाकण उघडून पाहूया। डाळ बोटाने दाबले की लगेच दबते। लगेच आपल्याला भिजलेल्या तांदूळाचे पाणी काढून टाकायचे आहे, ते आपल्याला वाटायला घ्यायचे नाही। पण जे आपण डाळीचे पाणी काढणार आहोत ते आपल्याला तसेच ठेवायचे, म्हणजे बॅटर जर घट्ट झालं तर त्यामध्ये टाकण्यासाठी हे पाणी आपल्याला उपयोगात येईल। आता भिजलेले डाळ तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। इडली मऊ होण्यासाठी साबुदाणा नेहमी उडीद डाळीसोबत एकदम मऊ वाटायचा असतो, म्हणून मी काय केलं, वाटताना तांदळाच्या वर तरंगणारा साबुदाणा हा अलगद चाळणीने गाळून घेतला। मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजलेली उडदाची डाळ आणि संपूर्ण साबुदाणा टाकून घेतला। त्यानंतर थंड पाणी टाकायचे आहे। इथे आपण बॅटर वाटण्यासाठी थंड पाणी घेणार आहे। तर पाण्यामध्ये मी 5 ते 6 बर्फाचे खडे टाकले, त्यामुळे थंड पाणी झालं आणि थोडंसं पाणी टाकून हे बॅटर आपल्याला एकदम लोण्यासारखं वाटून घ्यायचं आहे। तर हे डाळ आणि साबुदाण्याचं बॅटर एकदम लोण्यासारखं आपण वाटून घेतलं। हे आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे। ह्याच प्रकारे आपल्याला संपूर्ण उडदाची डाळ वाटून घ्यायची आहे। वाटताना मिक्सर किंवा पीठ गरम झाले तर इडल्यानंतर नीट फुगत नाही, त्यामुळे थंड पाण्याचा आपण वापर इथे करणार आहोत। इथे संपूर्ण आपली उडदाची डाळ वाटून झाली। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे भिजलेले तांदूळ आणि थोडंसं थंड पाणी टाकून हे आपल्याला किंचित रवाळ असं वाटून घ्यायचं आहे, म्हणजे इडलीच्या रव्यासारखं ठेवावं। बोटाने स्पर्श केल्यावर बारीक रव्यासारखा कण जाणवला पाहिजे। वाटलेलं बॅटर भांड्यात काढलं। आता याच पद्धतीने संपूर्ण तांदूळ वाटून घ्यायचं आहे। तर इथे आपलं संपूर्ण बॅटर तयार आहे। हे चमच्याने छान एकजीव करून घ्यायचं। चमच्याने हे बॅटर चांगले एकजीव केल्यानंतर थोडं घट्ट वाटत आहे, त्यामुळे मगाशी आपण जे उडदाचे पाणी वेगळे काढले होते ते भाजीचा 1 चमचा इथे टाकून घ्यायचा आहे आणि हे बॅटर चमच्याने छान एकजीव करून घ्यायचं। तर योग्य कन्सिस्टन्सी असलेलं बॅटर इथे तयार आहे। हात स्वच्छ धुवून 2 ते 3 मिनिट हे बॅटर एकाच दिशेने आपल्याला फेटून घ्यायचे आहे। असं केल्यामुळे आपलं इडलीचं बॅटर मस्त हलकं होतं। डाळ आणि तांदूळ चांगल्या प्रकारे एकजीव होतात आणि पीठ आंबवण्याची प्रक्रिया वेगाने होते। आता या इडलीच्या बॅटरवर झाकण ठेवून रात्रभर हे आंबवायला आपल्याला वेगळं ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवसच्या सकाळी सांबार बनवण्याची तयारी करूया। यासाठी अर्धी वाटी तुरीची डाळ, 6 ते 7 चिंचेचे तुकडे घेतलेले आहेत। हे दोन्ही आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर तुरीची डाळ आपल्याला थंड पाण्यात भिजत घालायची आहे आणि चिंच हे मी गरम पाणी करून घेतलं, त्यामध्ये आपल्याला भिजत घालायची आहे। 1 ते 2 तास आपल्याला हे भिजत ठेवायचे आहे। यानंतर आपण सांबारमध्ये ज्या भाज्या टाकणार आहोत त्या पाहूया। इथे मी एकदम छोट्या आकाराची वांगी घेतलेली आहेत, 1 छोटा आकाराचं ढेमसं घेतलेलं आहे, मीडियम आकाराचे 2 टोमॅटो, मीडियम आकाराचे 2 कांदे असे सोलून घेतलेले आहेत। इथे मी काशीफळ म्हणजे कोहळं घेतलेलं आहे। आता हे आपल्याला सर्व बारीक चिरून घ्यायचं आहे, किंवा तुम्हाला आवडतात त्या आकाराच्या तुम्ही फोडी करू शकता। इथे 2 तास झाले, आपली तुरीची डाळ आणि चिंचही चांगली भिजलेली आहे। इथे सर्व भाज्या अशा प्रकारे बारीक कापून घेतलेल्या आहेत। जे काशीफळ असते त्याची जी हिरवी साल म्हणजे पाट असते ते अशी काढून याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। कुकरच्या भांड्यामध्ये भिजलेली तुरीची डाळ चांगली 2-3 पाण्याने धुवून घेतली आणि संपूर्ण कुकरमध्ये टाकून घेतली। त्यानंतर शिजण्यापुरते पाणी घातले, थोडीशी हळद घातली
आणि अर्धा चमचा खायचे तेल घातले. टाकलेले सर्व साहित्य चमच्याने एकत्र करून घ्यायचे. त्यानंतर आपण ज्या चिरलेल्या भाज्या आहेत त्या संपूर्ण एक एक करून टाकून घ्यायचे आहेत. सर्वप्रथम वांग्याच्या फोडी, बारीक कापलेले कांदे, काशीफळाचे तुकडे, टोमॅटोचे तुकडे, त्यासोबत ढेमशाचे तुकडे घालून घ्यायचे आहे. ढेमसे टाकणे पूर्णपणे ऑप्शनल आहे. माझ्याकडे ज्या भाज्या होत्या त्या मी टाकल्या. इथे तुम्ही दुधी भोपळ्याचाही वापर करू शकता. आता हे आपल्याला चांगलं मऊ शिजवून घ्यायचं आहे. चटणीचं साहित्य पाहूया. अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा खीस आणि 2 मोठे चमचे तीळ घ्यायचे आहे. म्हणजे 1/4 वाटी तीळ घ्यायचे. शेंगदाणे आणि तीळ चांगले भाजून घ्यायचे. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी खोबऱ्याचा खीस आणि 1/4 वाटी तीळ आपल्याला टाकून घ्यायचे आहे. 5 ते 6 लसणाचे तुकडे, 3 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा मीठ. इथे चटणीला आंबटपणा येण्यासाठी जे भिजलेली चिंच आहे त्याचा एक तुकडा इथे टाकून घेतलेला आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे. तर इथे सर्व साहित्य चांगलं बारीक वाटून झालं. आता आपल्याला चटणी ही पातळ करायची आहे. त्यामुळे 1 कप पाणी मी इथे टाकून घेतलेलं आहे. लगेच हे मिक्सरमध्ये चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे. तर इथे आपली चटणी चांगली बारीक वाटून झालेली आहे. तर छान मौसूद अशी चटणी तयार झाली. ही एका भांड्यात आपल्याला काढून घ्यायची आहे. तर इडलीसोबत खायची. तर ही चटणी चमच्याने पाहिली तर घट्ट आहे. तर यामध्ये आपल्या आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये परत 1 कप पाणी टाकून घेतलं. मिक्सरला लागलेली ही चटणी चांगली आपल्याला चमच्याने काढून घ्यायची आहे. आता हे मिश्रण आपण चटणीमध्ये टाकून घेतलेलं आहे. आता आपल्या आवश्यकतेनुसार ही चटणी किती प्रमाणात पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार इथे पाणी घालून घ्यायचं आहे. चटणीवर आपल्याला तडका करायचा आहे. तडका पॅनमध्ये 1 पडी तेल टाकलं. थोडीशी मोहरी टाकून घेतली. मोहरी तडतडल्यानंतर थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडीशी कढीपत्त्याचे पाने टाकून घेतली. थोडंसं 1/4 चमचा हिंग टाकून घेतला आणि 1 लाल मिरची टाकली. आता हा कडकडीत तडका आपल्या या चटणीवर टाकून घ्यायचा आहे. इडलीसोबत खाण्यासाठी इथे चटपटीत चटणी आपली तयार आहे. त्यानंतर आपलं बॅटर पाहूया. रात्रभर पीठ आंबवण्यासाठी आपण बाजूला ठेवलं होतं. पीठ फुगून चांगले वर आलेले आहे. या पिठाचा पोत बघा, अगदी कापसासारखा मऊ आणि हलका झाला आहे. एकदम परफेक्ट फर्मेंटेशन आपल्या या बॅटरचे झालेले आहे. इडली पात्रामध्ये पाणी टाकून घेतले आणि ते गॅसवर आपण भांडं ठेवून घेतलेलं आहे. आता इडली प्लेटला आपल्याला अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे. या बॅटरमधलं थोडंसं बॅटर आपण बाजूला काढून घेतलं. आता उरलेल्या बॅटरमध्ये 2 चमचे मीठ घालून घेतलं आणि छान चमच्याने एकजीव करून घ्यायचं आहे. चमच्याने बॅटर खाली पाडून पाहिलं तर योग्य कन्सिस्टन्सी असलेलं आपलं इथे बॅटर आहे. तर आपल्याला बॅटरमध्ये पाणी घालायचं काम नाही. जर बॅटर थोडं घट्ट असेल तर पोहे खायचे 2 ते 3 चमचे पाणी घालायचं. इथे जे आपली इडलीची प्लेट आहे त्यामध्ये 1 छोटा चमचा आपण बॅटर घालून घेतलं. अशाच प्रकारे संपूर्ण इडलीच्या प्लेट आपण बॅटरने भरून घेतलेल्या आहेत आणि एक एक करून आपण ज्या इडलीचं स्टीमर आहे त्यामध्ये ह्या लावून घेतलेल्या आहेत. आता ह्या स्टीमरमध्ये 10 ते 12 मिनटं ह्या इडल्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत. इडल्या होईपर्यंत आपण सांबार बनवूया. तर कुकरचं झाकण उघडून पाहिलं तर भाज्या आणि डाळ आपली चांगली शिजलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर हे भाज्याचे तुकडे तसेच ठेवू शकता. पण मुलं हे भाज्याचे तुकडे असे बाजूला करतात, त्यामुळे मी रईने हे सगळे घोटून घेत आहे. थोडेसे हलके भाजीचे तुकडे सांबारामध्ये राहू दिले. आता घोटलेला सांबार हा कढईमध्ये काढून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच भाजीच्या चमच्याने 2 चमचे चिंचेचे पाणी टाकून घेतले. चिंचेचे पाणी घातलं तो चमचा आहे त्याच्याच 3 पट आपल्याला इथे गूळ घालून घ्यायचा आहे. अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं आणि आवश्यकतेनुसार इथे गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. तर सांबार आपलं आधीच गरम होतं त्यामुळे गरम पाण्याचाच वापर इथे करायचा आहे. 2 चमचे मीठ घालून घेतलं. तर मीठ हे आपल्या चवीवर अवलंबून आहे. आता टाकलेलं सर्व साहित्य चमच्याने छान एकजीव करून घ्यायचं. आता आपल्याला सांबाराला तडका द्यायचा आहे. तडका पॅनमध्ये 2 पळ्या तेल टाकून घेतलं. थोडीशी मोहरी टाकून घेतली. मोहरी तडतडल्यानंतर थोडंसं जिरं टाकून घेतलं. त्यानंतर सुक्या 2 लाल मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत. अर्धा चमचा हिंग टाकून घेतला. थोडेसे कढीपत्त्याचे पाने टाकून घेतली. त्यानंतर पोहे खायचा 1.5 चमचा इथे लाल तिखट टाकून घेतलं आणि त्याच चमच्याने मोजून 2 चमचे आपल्याला इथे सांबार मसाला टाकून घ्यायचा आहे. टाकलेलं सर्व साहित्य चमच्याने छान एकत्र करून घ्यायचं आणि लगेच जळायच्या आत
हा तडका आपल्याला सांबारावरती टाकून द्यायचा आहे. तर संपूर्ण तडका आपण सांबारावरती टाकून घेतलेला आहे. तडका पॅनमध्ये थोडासा मसाला आहे, त्यामध्ये हा थोडासा सांबार टाकायचा आणि चांगला हलवून या कढईमध्ये टाकून द्यायचा आहे. आता टाकलेलं सर्व साहित्य छान एकजीव करायचं. आता या सांबारला चांगली उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम ही मंद करायची आणि मंद आचेवर 3 ते 4 मिनिट हा सांबार आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. इडल्या शिजून आपले 12 मिनिटं पूर्ण झाले. आता इडली पात्राचे झाकण उघडून पाहू तर पांढऱ्या शुभ्र गुबगुबीत अशा इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत. यातली एक प्लेट काढायची, थोडीशी वाफ जाऊ द्यायची. त्यानंतर चमच्याने अशी इडलीची साईड मोकळी करायची. लगेच इडली निघते. तर मऊ लुसलुशीत अशा आपल्या पांढऱ्या शुभ्र कापसासारख्या इडल्या तयार झालेल्या आहेत. तर साबुदाणामुळे ह्या इडल्या छान मऊ आणि पांढऱ्या शुभ्र होतात. पीठ जितकं छान आंबेल आणि हलकं होईल तितक्याच आपल्या इडल्या कापसासारख्या मऊ आणि गुबगुबीत होतील. या इडलीच्या बॅटरमध्ये आपण सोड्याचा अजिबात वापर केला नाही. ह्या पांढऱ्या शुभ्र मऊ लुसलुशीत इडलीसोबत खमंग सांबार आणि चटपटीत चटणी एकदा नक्की खाऊन पहा. अप्रतिम असा बेत होतो. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.